हाय फ्रेंड्स, प्रांजल आणि मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एकदम सोपी रेसिपी घेऊन आले. शुगर फ्रीचे लाडू. आपण इथे गूळ वापरणार नाही आहोत. आता तुम्हाला मी इथे दाखवलं आहे हे खजूर, ह्याचे आपण लाडू तयार करणार आहोत, ते पण मेनी सीड्स वापरून. खूप सुंदर रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे. तर आपण बघूया आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य. शुगर फ्रीचे लाडू. आता हे मी 800 ग्राम खजूर घेतलेले आहे आणि त्या खजूरच्या मी बिया काढून घेतलेल्या आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे 100 ग्राम बदाम, 100 ग्राम काजू, 100 ग्राम अळशी असे असतात छोटे. वाण्याच्या दुकानात तुम्ही विचारलं तरी तुम्हाला वाणी देऊ शकतो. त्या सूर्यफुलाच्या बिया, या टरबूजाच्या बिया, या भोपळ्याच्या बिया, ह्या 100 ग्रामच मी घेतलेल्या आहेत. त्याच्यात 100 ग्राम हे तीळ, 50 ग्राम खसखस, 50 ग्राम मखाणे, 50 ग्राम डिंक आणि 1 चमचा वेलची, जायफळ पूड आणि हे आहे सुंठ. आणि आपल्याला लागणार आहे तूप. जसं आपल्याला लागणार त्याप्रमाणे आपण हे तूप वापरणार आहोत. अशा प्रकारे आपलं हे साहित्य लागणार आहे. चला तर आपण बघूया आता रेसिपी कशी करायची आहे. पहिले मी इथे पॅन घेतलेला आहे, म्हणजे ही माझी कढई घेतलेली आहे. ह्याच्यावरती आता मी ड्राय इंग्रेडियंट्स आहे ते भाजून घेते. आता गॅस मी चालू करते. गॅस मी आता चालू केलेला आहे. गॅसची माझी आज मंद आचेवर मी हे सगळे इंग्रेडियंट्स आहे ते भाजून घेणार आहे. आणि हे पहिला आपण तीळ आहे ते ड्राय इंग्रेडियंट्स आहे ते आपण पहिला तीळ हे भाजून घेऊया मंद आचेवरती. याला मी आता भाजून घेते पटापट. आता आपले हे तीळ भाजून झालेले आहेत, त्यांना मी आता काढून घेते एका भांड्यात. अच्छा, ह्याच्यात जे मखाणे आहे ते मी भाजून घेते. आता हे आपले मखाने पण भाजून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे त्याला पण मी काढून घेते. आता हे हालून घेतलेले आहे ते आपण भाजून घेऊया. हे सगळं मंद आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले हे हालून सुद्धा भाजून झालेले आहे आणि मी काढून घेते. आता हे खसखस आपण घेतलेले आहे ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. आता हे खसखस सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे. मी काढून घेते आता खसखसला सुद्धा. आता कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेते. आणि जे आपण हे ड्रायफ्रूट्स आणि घेतले होते सीड्स वगैरे, त्यांना मी आता भाजून घेते. हे जरा क्रश करून घेतलेले आहेत मी, काजू आणि बदाम. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुरीने सुद्धा कट करून घेऊ शकता. तर मी थोडं मिक्सरमध्ये क्रश करून घेतलेलं आहे, ते मी आता कढईत सगळे टाकून घेते. बघू शकता तुम्ही. हे मी सगळं कढईत टाकून घेतलं. 2च चमचे तूप टाकले आणि ह्या तुपात मी थोडं भाजून घेते हे सगळे. आता हे सगळं माझं हे 2 चमचे तुपामध्ये भाजून झालेलं आहे. ह्याला जास्त तूपही लागत नाही. छान रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मुलांसाठी खायला तर खूप अप्रतिम आहे. रोज एक लाडू तुम्ही त्यांना दिलात तरी त्यांचं ह्या लाडवामध्ये सगळं त्यांना ते भेटेल. आणि मोठेही खाऊ शकतात, मातावृद्ध लोकही खाऊ शकतात. हे लाडू सगळ्यांसाठी हेल्दी लाडू आहे, शुगर फ्री लाडू. नक्की माझी रेसिपी ट्राय करा.
इथे हे भाजून झालेलं आहे. मी काढून घेते ह्याला. आणि ह्याचं जे मिक्स ड्रायफ्रूट आणि कलर पण इतका सुंदर दिसतो आहे ते तुम्ही बघू शकता. आणि ह्याचा भाजताना अरोमासुद्धा खूप सुंदर येतो आहे. आता मी ह्याला काढून घेते. आता ह्याच्यामध्ये मी पुन्हा 4 चमचे तूप काढून घेते, तूप टाकून घेते, कारण मला याच्यामध्ये डिंक घेतलेला आहे तो आपण तळून घ्यायचा आहे. तूप जरा गरम होऊ द्या. 4 चमचे टाकून घेतलेला आहे. हा जो आपण डिंक घेतलेला आहे तो थोडा थोडा करून तळून घेणार आहोत. आता आपलं हे तूप आहे ना तापलं आहे. त्याच्या आपण थोडे थोडे डिंक घेणार आहे, ते तळून घेणार आहोत. हे बघा आता आपले छान फुलायला लागले. थोडं थोडं घ्यायचं कारण हे डिंक फुलतात. मग जास्त टाकलं तर त्यांना फुलायला जागा नाही राहत आणि मग ते कच्चे राहतात. त्याच्यामुळे आपण ह्याच्यात थोडे थोडे टाकूनच तुपात डिंक आहेत ते तळून घेणार आहोत. बघा किती सुंदर फुलले आहेत हे डिंक. आणि हे पण मंद आचेवरच डिंक तळून घ्यायचे आहेत. हाय फ्लेमवरती तळायचे नाही आहे. हे बघा हे फुलले आहेत. आता मी यांना काढून घेते. आता आपण ह्याच तुपामध्ये जे खजूर घेतलेले आहेत ते आपण परतून घेणार आहोत. त्याला छान आपण परतून घेऊया. छान असे खजूर आहे ते पण त्याच्यात छान तुपात आपण परतून घेऊया. हे पूर्ण असे सॉफ्ट झाले पाहिजे खजूर. आता हे आपले खजूर सुद्धा व्यवस्थित भाजून झालेले आहेत. त्याला मी एका भांड्यात काढून घेते. आणि आपले हे मखाने भाजून घेतलेले आणि हे डिंक तळून घेतलेलं आहे त्याला मी मिक्सरमधून वाटून घेते. हे बघा बघू शकता तुम्ही मखाने आणि हे डिंक मी तळून घेतले ते एकत्र वाटून घेते. हे बघू शकता तुम्ही हे आपले दोन्ही एकत्र वाटून आपले हे असं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे. त्याला मी काढून घेते. ते खजूर आपले जे भाजून झालेले आहेत त्याला पण मी आता मिक्सरमधून काढून घेणार आहे. ह्याला पूर्ण कम्प्लीटली थंड करूनच मग मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकता फ्रेंड्स तुम्ही हे सगळं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे आपण जे मखाने आणि डिंक वाटून घेतलेलं ते आहे. आणि हे आपले हे खजूरसुद्धा वाटून झालेले आहे. ते मी आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि त्याला हाताने एकजीव करून घेणार आहे. सगळं मी आता हे छान एकत्र मिक्स करून घेते. ह्याला मिक्सरमध्ये खजूरला वाटून घेण्याचं कारण की ह्याला बाइंडिंग खूप छान येतं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हाताने सुद्धा हे मॅश करू शकता थंड झाल्यावर. पण हे थोडंसं ग्राइंड केलं ना ह्याला बाइंडिंग खूप छान येतं. त्याच्यामुळे मी ह्याला मिक्सरमधून काढून घेतलं आहे. आणि हे सगळं मिक्स करून मी आता लाडू कसे वळायचे ते दाखवते तुम्हाला. बघू शकता फ्रेंड्स आपलं हे सगळं एकजीव करून झालेलं आहे. आता मी तुम्हाला ह्याच्यात लाडू वळून दाखवते. हे बघा बघू शकता तुम्ही. किती सुंदर आपलं लाडू वळून झालेलं आहे. दिसायलाही सुंदर दिसतो तसं खायलाही खूप टेस्टी आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत हे सगळे लाडू मी वळून घेते. हे बघा फ्रेंड्स अशा प्रकारे आपले हे लाडू
रेडी झालेले आहेत. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते हां. खूपच सुंदर असे लाडू झालेले आहेत. तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझं चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा की ही तुम्ही रेसिपी ट्राय केली आहे की नाही ते. ठीक आहे, बाय बाय.